आज या भागामध्ये येत असताना मला प्रामुख्याने आठवत काही महत्वाचे रस्ते, रवी किरण ते कवडीपाट या रस्त्यासाठी मी 10 वर्षापूर्वी 50 कोटी रुपये दिल्लीवरून आणून तो रस्ता पूर्ण केला. अनेक पाण्याचा प्रश्न असेल, केंद्र सरकारकडनं डिफेन्स डिपार्टमेंटकडनं त्या पाण्याच्या योजनेसाठी पाईपलाईन लेईंग करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची डिफेन्सची अडचण होती. ती 1 वर्ष त्यांच्याशी संघर्ष केला आणि ती पाणी योजना केली. आज सुद्धा माझ्या इथं माझे सोसायटीचे सगळे बांधव इथं बसले. मी नेहमी नानाशी चौकशी करत असतो की बाबा इथं सोसायट्यांचा काय प्रश्न, आणि मला नेहमी नाना सांगत असतो की पाण्याचा प्रश्न सगळ्या सोसायट्यांमध्ये गंभीर प्रश्न. आता तुमची रहेजा सोसायटी असेल, दोराबजी असेल, क्लाउड9 असेल, बाकी सगळ्या सोसायटी, नाना मला नेहमी माहिती देत असतो पाण्याचा साठा आमच्याकडं कमी आहे, आम्ही त्याचा वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. एका बाजूला शेतीला लागणारं पाणी, ॲग्रिकल्चरसाठी लागणारं पाणी कमी करून पिण्याचं पाणी आम्ही डायव्हर्ट करत राहिलो. माझ्या ग्रामीण भागामध्ये अनेक डॅम आहेत, अनेक धरणं आहेत मोठी मोठी. त्या धरणाचं पाणी शेतीला द्यायचं थोड्याफार प्रमाणात कमी करून पिण्याचं पाणी महत्वाचं आहे म्हणून भामास पेठचं धरणाचं पाणी आम्ही पिंपरी चिंचवडला दिलंय. आपल्या वाघोली त्या परिसरामध्ये आपण देतोय. खडक असल्याचं पाणी आमच्या ह्या हडपसर परिसरामध्ये द्यायचं आहे आणि 24/7 अशा प्रकारची स्कीम आपल्याला चालू करायची. त्याच्यावर मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं. मी जरी यापूर्वी काही अशा घोषणा केल्या नसल्या तरी मी 100% तुम्हाला सांगतो, या प्रश्नावर मी आज नाही जवळजवळ वर्षभरापासून काम करतोय. नानांच्या पाठपुराव्याच्यामुळं हा प्रश्न मला सोडवायचा. मी तुम्हाला खात्री देतो येणाऱ्या 6 महिन्यामध्ये हा प्रश्न मी सोडवल्याशिवाय राहणार. आता आपल्याला सगळ्यांना वाटेल की पाणी का नाही, पाणी कमी का आहे. आज माझ्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठे डॅम्स आहेत. मग ती कळमोडी पासून भामासखेड असेल, डिंबा असेल, तिकडं माणिकडो असेल, इकडं खडकवासला असेल, अनेक धरणं आहे. दुर्दैवानं कृष्णा वॉटर लवाद ही जी 3 राज्याच्या पाण्याचा प्रश्न संदर्भात आहे. आम्ही धरणाची उंची वाढवू शकत नाही. धरणाची उंची वाढली तर पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. धरणाचा साठा जर वाढला तर आपल्या शहरातले आणि परिसरातले सगळे प्रश्न सुटू शकतात. पण फक्त कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राच्या वॉटर लवाद आहे, म्हणजे पाणी लवादाच्या ज्या स्कीम आहेत त्यामुळे अडचण येते. आम्हाला धरणाची उंची वाढवता येत नाही, आम्हाला नवीन धरणं बांधता येत नाही, नवीन पाण्याचा सोर्स आम्हाला काढता येत नाही, कारण बाकीचे राज्य त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतात. पण आमचं तेही चाललंय की काही धरणांसाठी नवीन प्रशासकीय मान्यता, सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचं काम आम्ही करतो. 25 वर्षापासून जे कृष्णा वॉटर ट्रिब्युनल आहे त्याच्यामध्ये आम्ही नवीन सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय की पिण्याचं पाणी आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे. लोकसंख्या वाढते, पुण्याची लोकसंख्या वाढते, पिंपरी चिंचवडची लोकसंख्या वाढते. आमच्याकडे सॅटेलाइट टाउन्स आहे, म्हणजे वाघोली असेल, उरुळी कांचन असेल, तिकडं शिक्रापूर असेल, त्या एक गावाची लोकसंख्या 50,000 होते. या ठिकाणी हा हडपसर विभाग, हडपसर विधानसभा मतदारसंघ जवळजवळ 5,62,000 मतदारसंघ आहे. पुण्यातला सगळ्यात दुसऱ्या नंबरचा मोठा मतदारसंघ आहे. म्हणून पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात माझ्या सोसायटीमधल्या सगळ्या बांधवांना मला सांगायचं आहे, तुम्ही काळजी करू नका. माझं लक्ष आहे दिल्लीत गेल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून असेल किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, ताकद लावून हा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. दुसरी महत्वाचे प्रश्न, हडपसरमध्ये सगळ्यात महत्वाचा ज्वलंत प्रश्न काय असेल तो ट्रॅफिकचा. आणि तो प्रश्न आजच नाही तर अनेक वर्षापासूनचा ट्रॅफिकचा प्रश्न. याच्यात सुरळीतपणा काही नाही. याच्यामध्ये कुणीतरी नियोजन केलेलं नाही. निवडून गेलेला खासदार जर 5 वर्षे आलाच नाही तर त्याला ट्रॅफिकचं देणं घेणं काय हो. काहीच देणं घेणं नसेल तर तुम्हाला सतत 24/7 उपलब्ध असणारा खासदार पाहिजे. लोक त्यासाठी ट्रॅफिकचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न, या 3 प्रश्नावर मी भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करेल ही माझी गॅरंटी आहे. जशी मोदीची गॅरंटी
तशी पाण्यासाठी माझी गॅरंटी आहे। एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो। कार्यक्रमाला बराचसा उशीर झालाय। येथे उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या बांधवांचा विनंती करायची आहे, 13 मे ही निवडणूक नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे। त्यासाठी आपण या मतदारसंघातून, नानानं मगाशी सांगितलं की 30-35 हजाराची आघाडी, नाना मी तुला सांगतो कमीत कमी 70 हजाराची आघाडी मिळेल याचं मला स्ट्रॉंग फिलिंग आहे। कारण पहिल्यांदा मला 55 हजाराची आघाडी होती। जेव्हा जेव्हा इथं परत उभं राहिलो तिन्ही निवडणुका मला ह्या मतदारसंघाने आघाडी दिलेली आहे। लोकांनी ठरवलंय की 70-75 हजाराच्या खाली मताधिक्य नसणार आहे। एवढ्याच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो, आपली रजा घेतो। धन्यवाद। पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे। हडपसर गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट